पावसाला सगळं पाणी व्हायला लागलं ते या. हा बाय बाय. हो हो. इतकं वारं सुटलेलं आणि वाऱ्यात बघा इकडे जांभळीचा फाटा पण पडलाय ती बघा. हाय नमस्कार सगळ्यांना. तर बघा आता इतक्या उन्हात आणायचं मस्तपैकी जेवणही झालं आणि आता मम्मी पप्पा बघा कुठं चालत मला एकटीला सोडून. तुला एकटीला नाही सोडलं तिथं मामा आहे तो मावशी आहे त्यांना फोन करून बोलून घेतलंय. म्हणलं तुमचं रान इथं येतात तुम्ही असं तर आजच्या दिवशी या म्हणलं आमच्या ताईपशी. कारण ताई एकटीच आहे आम्ही बारामतीवर नेऊस तर ताईपशी थांबा म्हणून सांगितलंय त्यांना. बघा ही चालल्यात आता बारामतीला. माझ्या आपाकडे नको आहे जायला. खरं तर कालच जायचं होतं मला पण काल नाही भेटलं जायला. मग आता जाऊन येतो आम्ही माघारी. बरं असू द्या म्हणलं. काळजी. हा कालपासून म्हणत होती जायचंय म्हणलं जा म्हणलं. माझी मैत्रीण आहे तिचं मम्मी पप्पा असते तर त्यांचं भीतच राहणं त्यांना बोलवती म्हणलं तर आल्यात बघा. मग काय ओके. आपणचं काल ऑपरेशन झालंय बघा. आता हा आयसीयू मध्ये ना. नाही काढला असं बाहेर सकाळी विचारायचं ध्यानच नाही आला ती. रात्री विचारलं होतं सकाळी जेवणाच ह्याच विचारलं फक्त. हा मी ऐकलं किती. तर आता मी इथे जाऊन तुझी काळजी घे इकडे तिकडे लई धिंगाणा घाल नको. नाही आता कोण धिंगाणा घालाय. पाऊस जरी आला तरी ती कांदा झाकायला काय जाऊ नको नाहीतर म्हणशील गडबडीत जागते इकडून जागते तिकडून पाय बी घसरण. त्याच्यामुळे तुझी काळजी घे तर चटे टाक मावशीन तू गप्पा मारत बस चंपुळ्या खेळत बसा. काय पण करा आम्ही येतो जाऊन लगेच. हा चालतंय या. तिथे गेल्या व्हिडिओ बाळाची काळजी घे. व्हिडिओ कॉल ही कर आपापशी गेल्यावर. तिला करून तिथं दवाखान्यात तर करीन. चालतंय. आई पण गेली त्यासाठी लवकरच. परत अजून आज नसून लावलं सलाईन है ना. मग लावलंय का म्हणलं ना 2-3 दिवस आयसीयू मध्ये ठेवून परत सलाईन लावायचे 2-3 दिवस. नाही काढायचं होतं 2-3 तास ठेवायचं होतं पण ती रात्री पतवर ठेवलं होतं. 2-3 तास सांगते की तुला उशीर झालाय. झालंय आता ह्यांनी यायला उशीर केला. एकटीला सोडून पण जाता येणार त्याच्यामुळं घ्या काळजी. मग आता येतो माघारी लगेच. येतात लवकर या आता जायलाच 1-1:30 वाजली. उन्हाचा तडा काय सासऱ्याला भेटायला येते ना. 1:15 वाजले 1 वाजून 18. मग काय चालतंय या मग. हा लय पण नका काय गडबड करू निवांत या. हा बाय बाय. हो हो बघा गेले आता मम्मी पप्पा. आता आम्ही तिघच घरी आहे ना. जांभळं खायची आता आणि काय बघा चाललं तर. बाय बाय. जवळ आपण दिसत नाही ना जवळ दिसायचं बंद होणार नाही तवर बाय बाय करणार आपल्याला ते रस्त्याला जाऊस तो का. चला आता खाऊ जांभळं. पावसामुळे आता काय जांभळं खराबच होणार आहे तर आहे का ना. आळ्या होत्यात ना अजून नाही पाऊस. हका हका पडलं लय काळी भंगार आहेत हका. तर चला आता दिवसभर काय मला काम नाही सगळं काम करून गेली मम्मी. सगळं काम करून गेली मग काय आता करू इकडे तिकडंच. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा बघा काय चालू आहे माझं काय नाही एकटेच घरी. सगळं पाणी व्हायला लागलं. मोठ्या इकडे म्हणते तर याय नाही ती कसला पाऊस आहे. आता वाजले बघा संध्याकाळचे 5. वारं सुटलेलं आणि वाऱ्यात बघा इकडे जांभळीचा फाटा पण पडलाय ती बघा. जांभळीचा फाटा पडलाय आणि इतका पाऊस चालू ना आता सध्या ती बघा. मोठ्या कसा बसलाय आबाळ पण गरजते लय पाऊस चालू आहे बघा. मम्मी मामा आणि मावशी आलते माझ्यापाशी थांबलेले ते पण गेले बघा. त्यांचं रानाचं काम झालं ते पण गेले मावशी 4 वाजता. आता म्हणलं येते मम्मी पप्पा पण दवाखान्यातच येतं आणि पाऊस तर लय ती बघा आबाळ कसं वराटतंय. पाणी वाहते इकडं पण सगळं पाणी सगळ्या वाट्यावर इतपर पाणी येतं. मोठ्या तासच बसलाय बघ घरात. मला त्याला भीती वाटायला लागली. आता खिडक्या ही पॅक केल्या तर तरी बघा इथं पाणी असं आलेलं आहे खिडकीतून. ह्या खिडकीतून पाणी येतं त्या खिडकीतून नाही येत. चला मम्मीला बघते फोन ट्राय करून. अजून त्या बाथरूमचा खड्डा घेतलाय ती बघा मुरुम कसं. आता बघा वातावरण एकदम शांत झाले. वारं कावार पण गेलं आणि पाऊस पण गेला. जी थोडा झिमझिम येत होता ती पण गेला बघा. आणि आता जस्ट लाईट पण आली बघा. बरं झालं माझ्या मोबाईलला तर काही चार्जिंग नव्हती आणि आत्ताच मी देवपूजा ही केली म्हणजे नाही का देवाला वात उदबत्ती केली
आणि बघा पावसाने इतकं इथं पाणी चालतं का नाही वाट्यावर सगळं मी झाडून लुटून लावलं, परत सगळा वाटा पुसून काढलाय बघा, कारण पाय बी घसरून नाही. हे बघा असा मोंट्या तिथं बसलाय, गोले इथं बसलाय, गोले सगळा पाण्यात भिजून आलता पावसात. तर आता विषय काय माहिती का, इतक्या झाडावर तसल्या किडकं वरडतात ना, मला इतकी भीती वाटते. एक तर रानची वस्ती, इतका पाऊस येऊन गेलेला आहे, लाईट पण सारखी जाती येते, आणि मम्मी पप्पा तर अजून तिकडं बारामतीला आहे, त्यांचा काय अजून याचा तपास नाही. मी केलता मम्मीला फोन, तिकडं पण पाऊस वारं चालूच होतं, आणि यांना पण केलता फोन, तिकडं पण चालूच आहे. इथलं शांत झालं आता, बघू कसं होतंय. मम्मी पप्पा येतात का नाही, का मला एकटीला राहावं लागते रानच्या वस्तीला. असं काय होणार नाही बरं का, किती का अंधार पडू, किती पाऊस येऊ, मम्मी पप्पा येतीनच. पण मला आता भीती वाटायला लागली. आता वाजत झाले संध्याकाळचे 6:30-7 वाजत आले, तर बरं झालं लाईट तरी आली, नाहीतर काय खरं नव्हतं. अंधारात भीतीच वाटते. ती बल्ब पण लाईटीचा जी आहे ना, इथला असा बल्ब आहे बघा, म्हणजे चार्जिंगवरचा, लाईट गेल्यावर चार्जिंगवरचा बल्ब लागतोय, ती पण कधी लागीच करतोय, आणि विजा ही कडकडतात एकाएकीत, असं भयानक आवाज येतोय. मला भीती वाटते बघा, एकटीच बसली आता काय. आणि विषय काय म्हणजे शेजारी पाजारी पण कोण नाही, शेजारी आहेत तिकडं लांब येतं, आणि आपला रस्ता तर असा आहे बघा एकदम चिखलाचा. पाऊस झाला ना, एक गाडी पण यायची मुश्किल होते, म्हणजे नाही का, गाड्या येत जात नाही, तर सगळं टायराला फसून बसते, त्यामुळं गाड्या पण येऊ शकत नाहीत. आणि मी पण काय आता चलून तिकडं जाणार नाही पावसा पाण्याचं, म्हणजे नाही का, सगळ्या रानात आणि ह्या पांदीने सगळा पाऊस झालेला आहे ना, पाणी सगळं वाहत होतं. नंतर रानात पण साचलंय बघा, आपल्या इकडं महागं रानात सगळं पाणी साचलंय. मग अशी सगळ्या पाणी वाहत होतं, आणि आता हाय जरा साठले पाणी. तर बघू आता ह्यांची वाट बघू, कधी येतात कधी नाही. सारखं पाय घसरतो माझा, म्हणजे वल्लं वगैरे असलं तर. आता बसली खुर्चीवर, आता वल्लं काही नाही येतं. बघू जमलं तर जाते कांद्याकडे, बघते कसं आहे काय हाल हवाल. कांद्याची झाकून काही ठेवलं नाही मी, पप्पांनी झाकलेला एका साईडचा, एक साईडचा उघडा होता, मग भिजला असं तर काय माहिती. वारं सुटायला लागलं, हे बघा जास्तच वारं सुटायला लागलं. आता काय पाऊस येऊ नये असं वातावरण झालं बघा, सगळं पिवळं पिवळं दिसतंय. हे बघा वारं, तर विजा पण कडकडतात, इथनं पाणी टपकतंय असं. त्या साईडला पाणी साठलंय बघा, हे बघा थोडंसं रानात पाणी साठलेलं, आता सगळं जिरलंय. इथं गोल्या बसताय, तेव्हा कसं काय वातावरण झालंय, पिवळं धमक असं वातावरण झालंय. तर असू द्या, चला लाईट आली, आता मोबाईल लावते चार्जिंगला. आणि आधीच तर माझा चार्जर एक तर गेलाय हरवून त्या कार्यक्रमात, आणि मम्मीच्या चार्जरला लावावं लागतोय, पण त्याने पण होती हळूहळू होती, आणि उतरती पण लगेच, टिकत काय नाहीये. असू द्या, आता कामापुरतं चला काम करायचं. आणि इकडं बघा की जांभळीचा फटा पडलेला, त्याला लय जांभळ असतात, पण आता मी नाही जाणार तिकडं. हे बघा किती वारं सुटलंय, किती वारं सुटलंय. तर चला व्हिडिओला करते इथं चेंज, बघू काय होते काय नाही, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतेच मी. तर व्हिडिओला करते इथं चेंज, बाय.